नमस्कार मित्रांनो, शिक्षण संपलं की आपण सगळेच नोकरीच्या शोधासाठी बाहेर पडतो. इंजिनियर, मॅनेजर, टायपिस्ट, क्लर्क अशा तत्सम नोकऱ्या आपल्या डोळ्यासमोर असतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त झोपण्याची नोकरी देण्यात आली तर, किंवा मग पाळीव प्राणी जे पदार्थ खातात त्याची चव तपासण्याची नोकरी दिली तर आश्चर्य वाटलं ना? पण जगामध्ये अशा भन्नाट नोकऱ्या देखील अस्तित्वात आहेत बरं का. आज तुम्हाला सांगणार आहे जगातील अशाच 8 भन्नाट नोकऱ्यांपैकी. त्यापैकी पहिली नोकरी म्हणजे झोपेचे तज्ज्ञ. आता यामध्ये झोपण्यासाठीची जी उत्पादनं तयार करतात मोठमोठ्या कंपन्या आणि हॉटेल्स, ते झोपण्याचे तज्ज्ञ नेमतात आणि मग हे तज्ज्ञ त्या उत्पादनांवर झोपून त्यातल्या त्रुटी ह्या उजागर करतात आणि त्यानुसार त्याची दुरुस्ती केली जाते. ग्राहकांना पूर्णपणे आराम आपल्या उत्पादनांपासून मिळावा ही त्यांची यामागची अपेक्षा असते आणि म्हणूनच झोपेचे तज्ज्ञ झोपतात आणि त्या उत्पादनामध्ये काही बिघाड असेल तर तसं ते संबंधित अधिकाऱ्यांना कळवतात. आहे की नाही मस्त नोकरी? झोपायचं आणि पैसे कमवायचे. या श्रेणीतली दुसरी नोकरी आहे पाळीव प्राण्यांचे पदार्थ त्याची चव चाखून बघणं. यासाठी पण तज्ज्ञ असतात. पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर जे पदार्थ खातात त्याची चव आणि गुणवत्ता ही अगोदर चाखून बघायची आणि त्या तज्ज्ञांनी ती परवानगी दिल्यानंतरच ती उत्पादनं जी आहेत ती बाजारात येतात. बघा, ही सुद्धा एक नोकरी असू शकते. तिसरी जी नोकरी आहे ते म्हणजे वॉटर स्लाइड टेस्टर. सुट्ट्यांमध्ये तुम्ही वॉटर पार्कला जाता, मजा करता, वेगवेगळ्या राईड करता, परंतु ही राईड सुरक्षित व्हावी, त्यात कुठलीही त्रुटी असू नये यासाठी तज्ज्ञ नेमलेले असतात. ते अगोदर स्वतः या वॉटर राईड्स करतात आणि त्यात काही चुका असेल, त्रुटी असेल तर ते संबंधित तज्ज्ञांना सांगतात आणि त्यांच्याकडनं ती दुरुस्ती करून घेतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा वॉटर पार्कला जाता तेव्हा खऱ्या अर्थाने त्या वॉटर राईडचा आनंद घेऊ शकता. या श्रेणीतली चौथी नोकरी आहे ती म्हणजे घट्ट मिठी मारण्याची. खरं आहे, पैसे घेऊन घट्ट मिठी मारली जाते. मित्रांनो, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं तरी आज देखील आपला एकटेपणा दूर करण्यासाठी आपल्याला दुसरा माणूसच लागतो आणि म्हणूनच पैसे घेऊन ही व्यक्ती समोरच्या एकटं वाटणाऱ्या, एकटं फील करणाऱ्या माणसाला घट्ट मिठी मारते. त्यामुळे काय होतं माहिती का, त्याचा तणाव कमी होतो आणि तो नैराश्यातून बाहेर पडतो. ही एक तणाव थेरपी आहे. अर्थात नोकरी जरी असलं तरी थोडीशी भावनेशी अशी ही निगडीत गोष्ट आहे. या श्रेणीतली पाचवी जी नोकरी आहे ती म्हणजे गोल्फ बॉल गोताखोर. यामध्ये गोल्फ कोर्समध्ये जे बॉल जातात ते गोताखोर खाली जातो आणि त्या गोल्फ कोर्समधून ते बॉल बाहेर आणतो. अर्थात यामध्ये जीवाचा धोका संभावतो, पण तुम्ही जर तज्ज्ञ असाल तर या नोकरीमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा पैसा कमावू शकता. या श्रेणीतली 6वी नोकरी म्हणजे शोक व्यक्त करणं. हो, आजही या देशामध्ये किंवा काही ठिकाणी, काही भागांमध्ये, काही देशांमध्ये शोक व्यक्त करण्यासाठी पैसे देऊन माणसं आणली जातात. ती शोक व्यक्त करतात. त्यामुळे सभोवतालचं वातावरण भावनिक होतं आणि जी व्यक्ती रडू शकत नाही आपल्या जवळची व्यक्ती गेल्यामुळे किंवा कुठली दुर्घटना घडल्यामुळे, ज्याचा त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो, तर अशा प्रकारची माणसं बोलवल्यामुळे त्यांचं रुदन पाहून त्याच्याही भावना ज्या आहेत त्या व्यक्त होण्यासाठी त्याला मदत करतात. तो रडतो आणि त्याच्या बाबतीत जे काही वाईट व्हायचं असेल त्यापासून त्याचं संरक्षण होतं आणि म्हणून आज देखील काही भागांमध्ये शोक व्यक्त करण्यासाठी पैसे देऊन माणसं गोळा केली जातात. तर ही देखील एक नोकरी असू शकते. या श्रेणीतली 7वी नोकरी म्हणजे सुगंधी तज्ज्ञ. डिओड्रंट किंवा परफ्यूम यासारखे जे उत्पादनं असतात ती जेव्हा तयार होतात तर तेव्हा त्यापासून निघणारा सुगंध हा कसा आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे हे सांगण्यासाठी, दर्शवण्यासाठी सुद्धा एक तज्ज्ञ माणूस असतो. त्याचं नाक आणि वास घेण्याची जी क्षमता आहे हीच त्याची ताकद असते आणि तीच त्याच्या उत्पन्नाचे एक साधन बनते. त्यामुळे ही सुद्धा एक नोकरी बनू शकते. या श्रेणीतली सगळ्यात शेवटची आणि 8वी भन्नाट नोकरी म्हणजे पंख्याचा आवाज ओळखणारा माणूस. सध्या वातावरणातील तापमान प्रचंड वाढलेलं आहे, त्यामुळे उन्हाळ्यात सातत्याने आपला पंखा चालू होता, नाही का? तर असा हा पंखा, याने फक्त शांततेने मंद अशी हवा आपल्याला द्यावी आणि एक सुखद अनुभव आपण घ्यावा, यासाठी तो पंखा कितपत आवाज करतोय हे तपासण्यासाठी सुद्धा एक माणूस ठेवलेला असतो आणि तो पंखा तयार झाल्यानंतर तपासून पाहतो की हा पंखा किती आवाज करतोय आणि त्यात काही त्रुटी असेल तर तो तज्ज्ञांना सांगतो आणि ही चूक दुरुस्त केली जाते. बघा मित्रांनो, आहे की नाही भन्नाट नोकऱ्या? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण तुमच्या अंगात असलेली एखादी कला ही तुमच्या उत्पन्नाचं साधन बनू शकते, तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकते. हे या नोकऱ्यांवरून आपल्याला कळतं. तर
आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या 8 भन्नाट नोकऱ्यांपैकी तुम्हाला कोणती नोकरी करायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.